आणि सध्याचा काळ एवढा झपाट्याने बदलतोय, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे, गुगल तर पूर्वीच आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मोबाईलच्या एका क्लिकवर विद्यार्थ्याला पाहिजे तेवढी माहिती भेटतीये. पूर्वीचा काळ असा होता की ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणून शिक्षकांकडे पाहिलं जायचं, पण आता दुर्दैवाने ती परिस्थिती बदललेली आहे. आणि मग या बदललेल्या परिस्थितीत मग शिक्षकांनी नक्की काय करायचं, मग शिक्षकांची जबाबदारी काय, हा खूप मोठा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण मला असं वाटतं की त्याचं उत्तर खूप सोपं आहे. कारण एआय जरी आलं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलं, एआय माहिती देईल, पण एआय एखाद्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवू शकत नाही. एआय मधून आपल्याला वेगवेगळा डेटा, अगदी अचूक डेटा मिळेल, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला योग्य दिशा द्यायची असेल तर ते एआय पेक्षा जास्त चांगलं काम शिक्षक करू शकतो. आणि सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला माहितीपेक्षा योग्य दिशा देण्याचं काम खूप गरजेचं झालेलं आहे. आणि ते योग्य दिशा देण्याचं काम आपल्याला एक शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांना करायचं आहे.